गप्पा विथ पप्पा. गर्व करता करता अर्जुन म्हणाला 18 दिवसाचं महाभारत युद्ध मीच जिंकलं. लढला कोण? माझ्याशिवाय कोण होता? 18 दिवसाच्या हे जे भाऊ आहे ते सगळे असे बसून खाणारे आहेत. एक पणती दिली हातात, म्हणजे निरांजन, पेट्रोल. निरांजन हातावर ठेवलं, त्यात भरून तेल घातलं आणि वात पेटवली त्याची. आणि नारदा, हे हातावर घे आणि माझ्या मंदिराला प्रदक्षिण कर. माझं नाव घेत प्रदक्षिण करायचं, पण तेल सांडता कामा नये हातावर आणि वात विजता कामा नये. नारदाच्या लक्षात काय राहिलं? तेल सांडू नये, वात विजू नये. जप कुठला चालू झाला? नारायण गेला बाजूला. वात विजू नये, तेल सांडू नये. पूर्णपणे फेरी मारली आणि न विजवता सांभाळत सांभाळत देवासमोर आला. अरे नारदा, किती वेळा नाव घेतलंस माझं? देव पार विसरूनच गेलो. माझा मंत्र बदलला तिथे, तेल सांडू नये, वात विजू नये. मग हा रामू शेतकरी आहे, त्याला विचार, तू किती कामात असला तरी माझ्या नावाशिवाय दुसरं नाव घेतो का? तू रामू शेतकरी, बाबा देवा, तुझ्याशिवाय आहे कोण माझं? शेतात राबायचं, तुझं नाव घेतलं की श्रम दूर होतात, असं माझ्या मनाचंही आहे. म्हणून बसता उठता झोपता खाता पिता हे तुझंच नाव एकदा घेतो, पण असं मनापासून की माझ्या मनाला शांती मिळावी असं नाव घेतो. मी मनापासून तुझं नाव घेतो, पण एकदाच, बसताना उठताना झोपताना. राम 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 करत बसत नाही. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे एक वेळ कसा स्वतःच्या कर्तृत्वाचा माणसाला गर्व होतो, आणि गर्व हा चांगला. गर्वाने ज्याने ज्याने गर्व केला ते लयाला गेले. गर्व करता करता अर्जुन म्हणाला 18 दिवसाचं महाभारत युद्ध मीच जिंकलं. लढला कोण? माझ्याशिवाय कोण होता? 18 दिवसाच्या हे जे भाऊ आहे ते सगळे असे बसून खाणारे आहेत. मी मोरका होतो, तू सारथी होतास. पण खरोखर युद्ध अर्जुनाने केलेलं नव्हतं, हे देवालाच माहित होतं, कोणाला? श्रीकृष्णाला. मग याची जरा परीक्षा करू म्हणाला. अहंकार झाला याला ना. तर एक स्पर्धा असते, त्या स्पर्धेला श्रीकृष्ण घेऊन जातो अर्जुनाला, आणि तो घोडा हवेत उडणारा असतो, हवेत उडणारा घोडा. तर हा मी एवढा मोठा पराक्रमी योद्धा, ह्या घोड्यावर बसणं मला काय? पण श्रीकृष्णाने सांगितलेलं हवेत उडणार आहे, हा जमिनीवरून पळणार नाही. मग हवेत उभा राहा, हवेत पडून दाखव. हा घोड्यावर बसल्याबरोबर घोडा जो उडाला तो आकाशमार्गे सुटला. आकाशमार्गे सुटला आणि ह्याला घोड्याने उडवला. घोडा खाली आला. घोडा खाली आला तर एक ठिकाणी त्याला जागा मिळाली, तिथे तो पकडून बसला अर्जुन. तर तेवढ्यात एक तिथे राक्षसीन आली, आणि ती काय म्हणाली? ओरडत होता ना, मला कोणीतरी खाली घ्या, मला कोणीतरी खाली घ्या. ओरडू लागला. मग त्या राक्षसीने ऐकलं. तिथे राक्षसीन म्हणाले, तुला वर काढेन, पण लग्न माझ्याशी करावं लागेल. त्या राक्षसीनीचं नाव काय होतं? वर्षा. वर्षा राक्षसीन होती. तर ती गेल्याबरोबर तिथे मला लग्न करतो बाई तुझ्या बरोबर, पण मला एकदा घे, मला एकदा उतरून घे. त्याप्रमाणे त्या अर्जुनाला तिने घेतला
आणि त्या अर्जुनापासून तिला 360 मुलं झाली. कोणाला? त्या वर्षा राक्षसिणीला 360 मुलं. आता 1-2 मुलं असली की आई वडिलांची काय परिस्थिती होते. एक असलं तरी बायको सांगते याला जरा घ्या, त्याला जरा धुते, याला जरा ठेवते. जेवायचा पत्ता नाही, जेवायला गेलो की दुसऱ्याने संडास केला, तिसऱ्या उठला तो बोंबलतो. 360 मुलं कशी सांभाळायची? राक्षसिणीची मुलं ती. मग अशी गंमत होते की अर्जुन असा कंटाळतो तिथे आणि तिथून पळ काढतो, देवा मला आता ने इथून. श्रीकृष्णाला सांगतो, देवा आता मी नाही जिंकलो, तू जिंकलं युद्ध, आता इथून मला सोडव, इथून मला सोडव म्हणाला. मग श्रीकृष्ण म्हणते असू दे, काय बघू शुद्धीवर येतो का. म्हणून श्रीकृष्णाने त्याला आणला. तर ही वर्षा राक्षसीने आपली 360 मुलं फाटीत भरली आणि डोक्यावरून घेऊन आली. श्रीकृष्णा, तू माझा नवरा पळवलास, मग याचं काय, आता तू पालन कर त्याचं. मग श्रीकृष्ण असतो विश्वनिर्मितीचा देव आहे तो. श्रीकृष्णाला आता म्हणतात ते पारध्याने बाण मारला खरे, पण तिथे अवतार सोडला. मृत्यू नाही त्याचा झाला, निमित्त होतं ते, अवतार सोडला, मृत्यू नाही झाला. काय तर त्यावेळेला श्रीकृष्णाने असं सांगितलं, तुझं नाव काय? वर्षा. तुझ्यापासून उत्पन्न झालेली ही मुलं किती? 360. मग त्या 360 मुलांना वर्षाच्या 360 दिवसात विलीन केलं प्रत्येकाला. म्हणून त्या तिथी वगैरे आहेत त्याच्या, त्या मुलांची नावं आहेत वर्षा राक्षसिणीची मुलं. म्हणून एक वर्ष येतं ते असं येतं की हाकार उठतो एखाद्या वर्षाला शांतता असते. ती राक्षसी नाही, ती तोंड उघडूनच आलेली असते.